नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू नेक्स्ट सेशन. सगळ्यांचं पुढच्या सेशनमध्ये स्वागत आहे. डिअर स्टुडंट्स, बघा लक्षात घ्या, आपण इस्टिमेटिंग आणि कॉस्टिंग या सब्जेक्टचं डिस्कशन आपण इथं करत आहोत. आणि इस्टिमेटिंग कॉस्टिंगचं डिस्कशन करताना आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं की आपलं जे पहिलं युनिट आहे त्या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी तिथं डिस्कस करायचं आहे ते आपण कम्प्लिटली तिथं बघितलेलं आहे. ओके, बघा लक्षात घ्या, मग इस्टिमेटिंग आणि कॉस्टिंग ह्या युनिटमध्ये डिस्कशन करताना आपण बघितलं की सगळ्यात सुरुवातीला आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की इस्टिमेटिंग कॉस्टिंग ऍक्च्युली काय असणार आहे. ओके, मग आता बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण एस्टिमेटिंग कॉस्टिंग म्हणतोय तर सपोज फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल थ्रू व्यवस्थित त्याला आपण समजून घेऊया. ओके, सपोज एक ॲज अ तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात आणि तुम्ही सिव्हिल इंजिनियर असताना तुमच्याकडे कोणीतरी एक क्लायंट आलेला आहे. त्या क्लायंटचं असं म्हणणं आहे की मला सर बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे. तो तुमच्याकडे आर्किटेक्चर प्लॅन तिथं घेऊन आलेला आहे. ओके, मग आता आर्किटेक्चर प्लॅन तुमच्याकडे घेऊन आल्यानंतर जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात आणि तुम्ही ॲज अ इस्टिमेटर म्हणून तिथं काम करत आहात, तुम्ही काय करत आहात, इस्टिमेटर म्हणून काम करत आहात, म्हणजेच तुम्हाला तिथं त्या कोणत्या पण कामाचं तुम्ही इस्टिमेशन तिथं बनवून देत असता. मग आता इस्टिमेटर म्हणून काम करत आहात आणि तो क्लायंट तुमच्याकडे आल्यानंतर तो म्हणतोय की सर हा आर्किटेक्चर प्लॅन आहे आणि मला एक इस्टिमेट काढून द्या, मला एक अंदाजे किंमत काढून द्या की हे काम करण्यासाठी मला किती पैसे तिथं लागणार आहेत. ओके, मग आता असं गोष्टी समोर आल्यानंतर तुम्ही कसं त्याचं कॅल्क्युलेशन करणार आहे किंवा त्याचे पैसे किती लागणार हे कसं सांगणार आहे. तर बघा लक्षात घ्या, सपोज अशा प्रकारची बिल्डिंग तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायची आहे, मग तुम्ही अंदाजे याची किंमत सांगू शकता का? अंदाजे किंमत तुम्ही सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रोसेस तिथं करावा लागणार आहे. जो पण आर्किटेक्चर प्लॅन तुमच्याकडे येणार आहे त्या आर्किटेक्चर प्लॅन नुसार, त्या ड्रॉइंग नुसार तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यासाठी काहीतरी प्रोसेस करावी लागणार आहे आणि ती प्रोसेस फॉलो करून तुम्ही त्या कामाची किंमत काढू शकता. मग आता ही किंमत तुम्ही कशी काढणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला हा काम करण्यासाठी आता सगळ्यात मोठं आपलं काम कोणतं आहे की ह्या बिल्डिंगला आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. हे आपलं मोठं काम झालं. पण हे मोठं काम करण्यासाठी त्यामध्ये भरपूर छोटे छोटे काम त्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे. भरपूर टाईप्सचे काम तिथं इन्व्हॉल्व असणार आहे. लक्षात घ्या, मी बोलताना काय बोलतोय, वेगवेगळ्या टाईप्सचे काम, त्याला आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये एस्टिमेशन मध्ये त्याला आपण आयटम्स ऑफ वर्क असं म्हणत असतो. काय म्हणत असतो बघा लक्षात घ्या, त्याला आपण म्हणताना काय बोलणार, आयटम्स ऑफ वर्क. ज्यावेळेस मी आयटम्स ऑफ वर्क हा शब्द तिथं वापरतो याचा अर्थ काय की त्या कामाचा प्रकार आपण तिथं बोलत आहे. लक्षात घ्या व्यवस्थित, आयटम्स ऑफ वर्क म्हणलं म्हणजे काय की तिथं त्या कामाचा प्रकार आपण तिथं बोलत आहोत. ओके, मग आता सर हे सगळं जे मोठं काम आपल्याला करायचं आहे यामध्ये कोणकोणते मग छोटी छोटी कामं इन्व्हॉल्व आहे, तर बघा लक्षात घ्या, मला बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची असेल तर सगळ्यात सुरुवातीला त्याचा पाया तयार करावा लागणार आहे, त्याचं फाउंडेशन तयार करावं लागणार आहे. मग हे फाउंडेशन मला तयार करायचं असेल आणि मला जे बेसिक माहित आहे त्यावरनं मी एवढंच सांगू शकतो की सर हे फाउंडेशन जमिनीच्या खाली असणार आहे. मग फाउंडेशन जमिनीच्या खाली असेल तर मला सगळ्यात सुरुवातीला जिथं जिथं माझे कॉलम येणार आहे, जिथं जिथं फाउंडेशन येणार आहे, तिथं मला ती जमीन खोदावी लागणार आहे, म्हणजे मला खोदकाम करावं लागणार आहे. मग हे खोदकाम जे आहे ते काय झालं, एक आयटम ऑफ वर्क झाला. त्याला आपण एक्सकेव्हेशन असं म्हणत असतो. म्हणजे त्या फाउंडेशनच्या ठिकाणी आपल्याला एक्सकेव्हेशन वर्क करावं लागणार आहे. मग आता सर हे एक्सकेव्हेशन जर करायचं असेल तर मी डायरेक्ट सांगू शकतो का मला एवढं एक्सकेव्हेशन करायचं असेल तर मला एवढी किंमत लागणार आहे? नाही, तुम्ही डायरेक्ट सांगू शकत नाही. मग तर का सांगू शकत नाही, कारण ते काम तुम्हाला करण्यासाठी परत त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे. कसं, तर बघा लक्षात घ्या, जिथं तुम्ही खोदकाम करणार आहे ते खोदकाम करताना तिथं जमीन कशी आहे माहिती आहे का? साधी सॉइल आहे की तिथं रॉक आहे, हार्ड स्ट्राटा आहे, लूज स्ट्राटा आहे, मुरुम आहे, कसं आहे माहित नाही. सॉइल असेल तर मी त्याला इझिली एक्सकेव्हेट करू शकतो. पण तिथं जर हार्ड रॉक असेल तर मला काय करावं लागेल, तिथं मशिनरी आणावं लागणार आहे, ब्रेकर आणावं लागणार आहे, जेसीबी लावावं लागणार आहे. मग ज्यावेळेस पण एक पर्टिक्युलर तुम्ही एक्सकेव्हेशनचं फक्त काम बघताय तर तिथं तुम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी तिथे इन्व्हॉल्व असणार आहे. परत त्यासाठी किती लेबर लागणार आहे, मग हे सगळं तुम्हाला त्याचं अनालिसिस करून काय करायचं असतं की त्या एक्सकेव्हेशन साठी किती पैसे लागणार आहे हे तुम्हाला काढायचं असतं. मग हे तर फक्त एक्सकेव्हेशन झालं. हा पूर्ण एक्सकेव्हेशन झाल्यानंतर त्या फाउंडेशन करताना त्याच्या खाली अगोदर पीसीसी काम करावं लागणार आहे. पीसीसी काम केल्यानंतर मग त्याच्यावरती तुम्हाला स्टील बांधावा लागणार आहे. स्टील बांधल्यानंतर मग त्यात कॉन्क्रीट टाकावं लागणार आहे. मग तुमचं तिथं फाउंडेशन तयार होणार आहे. आणि हे फाउंडेशन तयार झाल्यानंतर पण मग पुढं काय,
तर पुढं परत तुम्हाला हा कॉलम उभा करायचा आहे. कॉलम उभा करण्यासाठी मग सर डायरेक्ट त्याची किंमत सांगू शकतो, तिथं पण नाही सांगू शकत. का सांगू शकत नाही? परत त्याच्यामध्ये वेगवेगळे काम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे. काय? मला जर कॉलम बांधायचा असेल तर सगळ्यात पहिलं मला तिथं स्टील उभं करावं लागणार आहे. मग स्टील बांधणी करताना तुम्ही परत कोणत्या टाईपचं स्टील तिथं वापरत आहात, कोणत्या डायमीटरचं स्टील वापरत आहात, त्या डायमीटरनुसार परत त्याची किंमत चेंज होणार आहे. त्यानंतर ते स्टील बांधण्यासाठी तुम्हाला लेबर लागणार आहे, ते लेबर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे. मग ते स्टील उभं केल्यानंतर त्याला साईडनं शटरिंग लावावं लागणार आहे, त्यासाठी वेगळं लेबर, त्यासाठी वेगळी कॉस्ट लागणार आहे. आणि ही सगळी उभारणी झाल्यानंतर परत तुम्हाला त्याच्यात कॉन्क्रीट फिल करायचं आहे. परत आता ते कॉन्क्रीट फिल करताना तुम्ही कोणत्या टाईपचं कॉन्क्रीट फिल करताय? सिव्हिल इंजिनियर म्हणून आपल्याला एवढं तर माहित आहे की तिथं M10चं कॉन्क्रीट फिल करायचं आहे की M20चं कॉन्क्रीट टाकायचं आहे, कारण त्या स्ट्रक्चरचं काहीतरी डिझाईन झालेलं आहे आणि डिझाईन नुसार जे तुम्हाला कॉन्क्रीट सांगितलं तेच तुम्हाला तिथं टाकावं लागणार आहे. M20 असेल तर M20, मग M10चे वेगळी कॉस्ट लागणार आहे, M20ची वेगळी कॉस्ट लागणार आहे. म्हणजेच इथं परत हा कॉलम उभा करताना त्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असणार आहे. असं जर आपण जर बघितलं तर ही पूर्ण बिल्डिंग उभी करताना प्रत्येक कंपोनंट मध्ये परत छोटे छोटे कंपोनंट असणार आहे. मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, ह्या सगळ्या गोष्टींची किंमत जोडून, ह्या सगळ्या गोष्टींच्या किमतीची बेरीज करून मग तुम्ही सांगणार ह्या टोटल बिल्डिंग उभे करण्यासाठी तुम्हाला एवढे पैसे लागणार आहे. म्हणजेच मित्रांनो, एक जर बेसिक गोष्ट लक्षात जर घेतली तर मी तर काय केलं रे, मी या बिल्डिंगची ज्यावेळेस किंमत काढली, म्हणजे मी काय केलं तर मी सिम्पली काय केलं की ज्या प्रत्येक माझ्याकडे जो आर्किटेक्चर प्लॅन आला होता त्या आर्किटेक्चर प्लॅन नुसार त्याचे डायमेन्शन बघितले. मग ते डायमेन्शनचे जे कंपोनंट आहे, सपोज हा कॉलम मी असं म्हटलं की हा कॉलम जो आहे 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटरचा कॉलम आहे. मग त्यानुसार मी त्याची किंमत काढली. हा कॉलम जर बघितला तर याची परत डायमेन्शन वेगळे असतील. हा कॉलम 40 बाय 40चा असेल, वेगवेगळे डायमेन्शन तिथं असणार आहे. म्हणजेच काय, सगळ्यात महत्वाचं की जो आर्किटेक्चर प्लॅन माझ्याकडे आला, जे ड्रॉइंग माझ्याकडे आलं, त्यावरनं मी काय केलेलं आहे, त्याचे वर्कआउट करून त्याच्या किमती सगळ्या ऍड करून मी एक किंमत काढलेली आहे. म्हणजेच मी त्या कामाचं इस्टिमेट केलेलं आहे. आय थिंक तुम्हाला आता ही गोष्ट लक्षात आलेली आहे की मी ज्यावेळेस इस्टिमेशन हा वर्ड वापरत आहे किंवा इस्टिमेटिंग मी म्हणत आहे, म्हणजेच काय की त्या पर्टिक्युलर काम करण्यासाठी अंदाजे, लक्षात घ्या मी काय शब्द वापरतो, अंदाजे किती किंमत लागणार आहे. कारण तुम्ही एक्झॅक्ट किंमत कोणत्याच कामाची सांगू शकत नाही. मग सर का सांगू शकत नाही, तर बघा लक्षात घ्या, कोणतं पण काम करताना तुम्ही काही गोष्टी तिथं कन्सिडर करता, पण साईट वरती काम करताना तुम्हाला काहीतरी वेगळ्या आणखी त्याच्यामध्ये गोष्टी इन्व्हॉल्व होतात, मग तिथं जास्त पैसे लागून जातात. कधी कधी असं होतं की तुम्ही जे अंदाज सांगितलेला आहे त्यापेक्षा कमी पण पैसे लागू शकतात. म्हणजेच जे पण आपण इस्टिमेट करतो म्हणजे आपण त्या कामाची अंदाजित किंमत काढत असतो. आणि मित्रांनो, एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, ज्या वेळेस पण आपण इस्टिमेशन बनवतो तर इस्टिमेशन बनवताना ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला तिथे इन्व्हॉल्व करायच्या असतात की जेणेकरून साईट वरती गेल्यानंतर काम करताना आपल्याला असं नको व्हायला की सर एवढ्या पैशात काम होत नाही, अजून पैसे आपल्याला लागतील. तुम्ही जर एखाद्या क्लायंटला सांगितलं की सर 100 रुपयात हे काम होऊन जाईल, पण साईट वरती गेल्यानंतर असं कळलं की याला 150 रुपये लागताय, मग काय होऊन जातं तिथं की आपल्याला क्लायंट जो आहे ते क्लायंटचं जे बजेट आहे, त्याचं जे काही मॅनेजमेंट आहे ते पूर्ण काय होणार आहे, ढासळून तिथं जाणार आहे. आलं का लक्षात? सो आय थिंक तुम्हाला आपण इथं फक्त एक बेसिकली समजून घेऊया की एस्टिमेशन म्हणजे काय आहे, की पुढे पुढे जसं सब्जेक्ट मध्ये आपण जाणार आहे तुम्हाला आणखी तिथं इंटरेस्ट येणार आहे, तिथं आपण आणखी काही गोष्टी प्रॅक्टिकली तिथं समजून घेणार आहे. ओके, मग आता सर हे तर आम्हाला कळलं की एस्टिमेट म्हणजे काय आहे. कॉस्टिंग जे आहे ते आपण पुढे जाऊन समजून घेणार आहे. कॉस्टिंगचं आपण इथं डिस्कशन करणार नाही, पण एक गोष्ट एक सिंपल सांगतो की कॉस्टिंग आपण करतो म्हणजे काय, की त्याचं व्हॅल्युएशन आपण तिथं करत असतो. एखादं काम जे आहे, एखादी बिल्डिंग स्ट्रक्चर आहे, कोणतं पण स्ट्रक्चर असू द्या, त्याचं व्हॅल्युएशन आपण तिथं मार्केट व्हॅल्यू असेल, लँड व्हॅल्यू असेल, वेगवेगळ्या टाईपच्या व्हॅल्यू आहे. पुढे जाऊन आपण ते सगळे डिस्कशन करणारच आहे. तर त्याचं व्हॅल्युएशन आपण करत असतो. ओके, आता फक्त आपल्याला इस्टिमेट वरती फोकस करायचा आहे. ओके, तो सॉरी फॉर इंटरप्शन. तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्ही हे लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, ज्यावर तुम्हाला मिळून जाईल डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे ऑनलाईन क्लासेस, ते सुद्धा अफोर्डेबल कॉस्ट मध्ये, अतिशय कमी किमतीत जबरदस्त क्वालिटी सोबत आम्ही शिकवलेलं आहे. तर बघा, आमच्या स्टार टीमचं शिकवणं पहिले बघा, फ्री डेमो लेक्चर तुम्हाला दिलेले आहे. ते जर तुम्हाला आवडले तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता. तर बघा, संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल, फ्री क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला मिळेल, थेरी नोट्स तुम्हाला मिळेल, फॉर्म्युलाचे नोट्स मिळेल, IMP क्वेश्चन
क्वेश्चन बँक, IMP क्वेश्चन पेपर सर्व काही तुम्हाला मिळणार आहे अतिशय कमी किमतीत. तर जा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि फ्री डेमो लेक्चर पहिले बघा. आवडलं तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता. आणि ऍप्लिकेशन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स वगैरे असेल, काही इश्यूज वगैरे असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात. आणि त्यासोबतच आमच्या टीम कडून जर तुम्ही कोर्स परचेस करत असाल तुम्हाला 20 रुपीजचा एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे, चला तर कंटिन्यू करूया या व्हिडिओला. एस्टिमेट तुम्हाला समजला आहे. मग आता सर आम्हाला एस्टिमेट काय आहे ते तर समजलं, मग आम्ही एक्झाम मध्ये त्याला कसं राईट करणार? एक्झाम मध्ये तर तुम्हाला हे सगळं डिस्कशन, हे सगळं मी स्टोरी सांगितली सगळं तर राईट तिथं नाही करता येणार. तर आपल्याला प्रॉपर डेफिनेशन तिथं एक्झाम मध्ये राईट करायची आहे. मग एक्झाम मध्ये राईट करताना तुम्ही डेफिनेशन कशी राईट करणार बघा, लक्षात घ्या. त्या अगोदर मी तुम्हाला जे डिस्कशन इथं सांगितलेलं आहे ते बघा. काय म्हटलं होतं? इस्टिमेट इज दी प्रोबेबल. बघा काय म्हटलंय मी, काय म्हटलं? प्रोबेबल म्हणजे अंदाजे किंमत आपण तिथं काढत असतो. प्रोबेबल कॉस्ट ऑफ दी वर्क अँड इज डिटरमाइन थेरॉटिकली. थेरॉटिकली आपण डिटरमाइन करणार आहे, कागदावरती हे सगळं आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. बाय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन दी प्लॅन्स. जे काही आपल्याकडे आर्किटेक्चर ड्रॉइंग आलं होतं त्या आर्किटेक्चर ड्रॉइंग नुसार आपण हे सगळे कॅल्क्युलेशन त्या प्लॅन नुसार कॅल्क्युलेशन करणार आहे. आणि तिथले जे काही करंट रेट, जे काही शेड्यूल रेट आहे त्यानुसार आपण ते सगळं कॅल्क्युलेशन करणार आहे. पुढे जाऊन या गोष्टी आपण बघणार, शेड्यूल रेट काय आहे सगळं बघणारच आहे. ओके, मग आता एक सिम्पली ह्या सगळ्या डिस्कशन वरनं मला जर डिफाईन करायचं असेल, मला एक डेफिनेशन सांगायची असेल की इस्टिमेट काय आहे, आपण त्याला कसं डिफाईन करू शकतो बघा, लक्षात घ्या. इस्टिमेटिंग इज द टेक्निक, इज द प्रोसेस ऑफ कॅल्क्युलेटिंग द क्वांटिटीज फॉर व्हेरियस आयटम. काय करायचं आहे? वेगवेगळ्या आयटमच्या वेगवेगळ्या कामाच्या क्वांटिटी तिथं कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ह्या क्वांटिटी वरनं अँड द एक्सपेक्टेड अमाऊंट रिक्वायर्ड फॉर द कम्प्लिशन ऑफ द पर्टिक्युलर वर्क ऑर प्रोजेक्ट. आपल्या स्टोरीमध्ये प्रोजेक्ट काय होता? आपल्याला ती बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची होती, बरोबर. मग डेफिनेशन काय सांगते की ही एक टेक्निक आहे, एक प्रोसेस आहे, त्या सगळ्या क्वांटिटीज कॅल्क्युलेट करा आणि त्या तेवढ्या क्वांटिटी आपल्याला ऍक्च्युअल काम करण्यासाठी किती पैसे लागतील हे कॅल्क्युलेट करा. म्हणजे काय आहे? तुमचं इस्टिमेशन आहे. आय होप तुम्हाला आता क्लिअर झालेलं आहे इस्टिमेट म्हणजे काय. ओके, आणि महत्वाचं एक गोष्ट विसरायची नाही, आपण जी किंमत काढतो ती कोणती आहे रे? इट इज नथिंग बट दी प्रोबेबल कॉस्ट. ती एक अंदाजे किंमत आहे. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कोणते पण ज्यावेळेस गव्हर्नमेंट प्रोजेक्ट बघता किंवा कोणते पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्यावेळेस तिथे डॉक्युमेंटेशन बघता आणि जर मराठीमध्ये ते डॉक्युमेंटेशन जर असेल तर कुठेही तुम्ही जर बघितलं तर इस्टिमेशन आपण हा शब्द जो इंग्लिश मध्ये वापरत आहे, इस्टिमेशन हा शब्द आपण जो इंग्लिश मध्ये वापरत आहे त्यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं अंदाजपत्रक. यालाच मराठीत काय म्हटलं जातं? अंदाजपत्रक. मग यावरूनच आपल्याला लक्षात येत आहे की अंदाजे आपण काय करत आहे? त्या कामाची किंमत काढत आहे. ओके, आय होप तुम्हाला हे बेसिक क्लिअर झालेलं आहे. ओके, त्यानंतर मग सर आता आपण हे सगळं डिस्कशन केलं, ह्या डिस्कशन वरनं काही काही तर आम्हाला एवढं कळलेलं आहे की आपण एस्टिमेशन का करत आहे, पण आणखी एस्टिमेशन करण्यामागचे काय काय पर्पज आहे, त्याचा काय हेतू आहे, आपण का करायचं एस्टिमेशन, तर ते आपण इथं सिम्पली समजून घेऊया. बघा, यावरती पण तुम्हाला साधारणतः एक सिम्पली थेरोटिकल क्वेश्चन एक्झाम मध्ये तिथं विचारला जातो. राईट शॉर्ट नोट ऑन दी पर्पज ऑफ द एस्टिमेशन किंवा राईट 2-3 पर्पज ऑफ द एस्टिमेशन, अशा प्रकारचे एक सिम्पली 2-2 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला तिथं विचारला जाऊ शकतो. ओके, तर बघा सिंपल आहे. आपण जे ही जे सगळं थेरोटिकल जे काही स्टोरी आपण समजून घेतलेली आहे त्यावरनं पण तुम्ही इझिली राईट करू शकता. ओके, मग त्यालाच मुद्देसूद आपण जर राईट जर केलं तर काय म्हणू शकतो बघा, जो आपलं एस्टिमेशन आहे त्याचा पर्पज काय आहे? सगळ्यात पहिलं, टू हॅव अन रफ आयडिया ऑफ द मटेरियल रिक्वायर्ड फॉर दी वर्क. एक पर्टिक्युलर काम करण्यासाठी किती मटेरियल लागणार आहे हे काय करणं, याची एक रफ आयडिया घेणं. परत बघा, रफ आयडिया म्हणजे काय? अंदाजे आपल्याला काय करायचं आहे, ते काम करण्यासाठी किती मटेरियल लागणार आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजेच मी जर एखादं म्हटलं की इथं तुम्हाला कॉलम उभा करायचा आहे, मग कॉलमचे डायमेन्शन तुम्हाला माहित आहे, मग त्या डायमेन्शनचा कॉलम उभा करायचा असेल तर त्यासाठी त्या कॉन्क्रीटसाठी किती मटेरियल लागणार आहे, किती सँड, किती वाळू तिथं लागणार आहे, किती सिमेंट लागणार आहे, किती ॲग्रिगेट खडी लागणार आहे. ओके, हे सगळं आपण काय करू शकतो? इस्टिमेट वरनं एक मटेरियलची आयडिया घेऊ शकतो. मग हा इस्टिमेट करण्यामागचा एक आपला काय झाला? पर्पज झाला. ओके, त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे? टू अंडरस्टँड दी नंबर ऑफ स्किल अँड अनस्किल लेबर रिक्वायर. मी तुम्हाला म्हटलं बघा, इस्टिमेट करताना आपण लेबरचा पण रेट तिथं पकडत असतो. मग एक पर्टिक्युलर काम करताना किती लेबर लागणार आहे याची आयडिया आपल्याला तिथं येत असते. परत आपल्याला माहित आहे की लेबरला आपण दोन प्रकारे सिम्पली डिवाइड करू शकतो, स्किल्ड लेबर, अनस्किल्ड लेबर.
जे काही डायमेन्शन मेजरमेंट आहे किंवा कॉन्क्रीटची क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण जिथं स्किलची गरज आहे तिथं आपण स्किल्ड लेबर यूज करणार, आणि जिथं फक्त तुम्हाला वर्क करायचं आहे, सपोज विटा उचलून ह्या इकडून तिकडे ठेवायचं आहे, मटेरियल एक फ्लोअरवरनं दुसऱ्या फ्लोअरवरती न्यायचं आहे, तिथं कोणत्याही स्किलची गरज नाहीये तुम्हाला, मग तिथं आपण हे काय करतो, अनस्किल्ड लेबर तिथं वापरत असतो. ओके, मग किती लेबर लागणार हे सुद्धा आपल्याला काय करू शकतं, इस्टिमेट वरनं आयडिया येऊ शकते. म्हणजेच हे सुद्धा आपलं काय झालंय, इस्टिमेट बनवण्यामागचा आपला पर्पज झालेला आहे. ओके, आणखी पुढचं महत्वाचे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे टू असेस दी मशिनरी रिक्वायर फॉर दी प्रोजेक्ट. ओके, एक पर्टिक्युलर काम करण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं बघा, आपण एक्झाम्पल मध्ये पण म्हटलं की ज्यावेळेस तुम्ही फाउंडेशन करताय, फाउंडेशन करायला तुम्ही तिथे टिकाव घेऊन गेले तर तुम्ही तिथं फाउंडेशन एक्सकेवेशन करू शकाल असं आहे का, नाही, कारण तुम्हाला तिथं माहित पाहिजे की तिथं स्ट्राटा कोणता आहे. तिथं सॉइल जर असेल तर टिकाव आणि पावड्याने लेबरचा यूज करून तुम्ही खोदू शकता, पण तिथं जर खडक जर लागला, हार्ड रॉक जर लागला तर ते करू शकता का तुम्ही, नाही, त्यासाठी तुम्हाला जेसीबी ब्रेकर तिथं लागणार आहे. ओके, म्हणजे इस्टिमेट तुम्ही जर केलं तर तुम्हाला एक आयडिया येते की आपल्याला किती मशिनरी तिथं कामासाठी लागणार आहे. ओके, म्हणजे हा सुद्धा आपला काय झाला, एक इस्टिमेशनचा पर्पज झालेला आहे. ओके, त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे बघा, टू अंडरस्टँड टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट दी प्रोजेक्ट. हे खूप महत्वाचं आहे बघा, लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळेस इस्टिमेट करता, इस्टिमेट केल्यानंतर तुम्हाला ते काम करण्यासाठी किती क्वांटिटी मटेरियलची लागणार आहे, किती लेबर तिथं लागणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं त्या कामाची क्वांटिटी किती आहे हे जर तुम्हाला कळलं तर त्यावरनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की किती वेळेत तुम्ही ते काम करू शकता. ओके, आणि ते एकदा की छोट्या छोट्या कामाचा तुम्हाला वेळ कळत गेला तर पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट करायला किती वेळ लागू शकतो हे तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ओके, सो दॅट इज नथिंग बट वन ऑफ दी पर्पज ऑफ अवर इस्टिमेशन. ओके, त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे टू फिक्स दी शेड्यूल ऑफ दी प्रोजेक्ट. ऑब्विसली आहे, तुम्हाला जर एकदा कळलं की तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट करायला किती टाइम लागणार आहे, त्या टाइमवरनं तुम्ही तुमच्या प्रोजेक्टचं शेड्यूलिंग तिथं करू शकता. ओके, आणि त्यानंतर आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघा, लक्षात घ्या. इस्टिमेशन मध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या, एक म्हणजे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की कामाची क्वांटिटी, आणि ते काम करण्यासाठी किती अमाऊंट लागणार आहे, ते पैसे म्हणजे क्वांटिटी आणि फंड, ह्या दोन गोष्टी इस्टिमेट मध्ये खूप महत्वाच्या असतात. ओके, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मग आपला आणखी एक पर्पज म्हणजे काय, की जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी किती फंड आपल्याला रिक्वायर आहे, आणि तो फंड अरेंज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे माहित पाहिजे की किती फंड लागणार आहे. मग तो फंडचं कॅल्क्युलेशन आपल्याला इस्टिमेट वरनं कळतंय, कारण इस्टिमेट करतोय म्हणजे आपण कामाची किंमतच काढतोय, त्याची क्वांटिटी काढतोय. ओके, म्हणजे जे काही अरेंज आपण काय करू शकतो, फंडचे अरेंजमेंट तिथं करू शकतो एकदा जर इस्टिमेशन जर केलं. आणि लास्टला महत्वाचं म्हटलेलं आहे फॉर इन्व्हायटिंग टेंडर. बघा, जनरली जे काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असतात, तर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये काय केलं जातं की एखादं काम कम्प्लीट करण्यासाठी टेंडर तिथं कॉल केले जातात. ओके, मग टेंडर कॉल ज्यावेळेस केले जातात तर टेंडर कॉल करताना त्याची एक नोटीस बनवली जाते, त्याला नोटीस इन्व्हायटिंग टेंडर असं म्हणतात. ओके, मग ही जी नोटीस इन्व्हायटिंग टेंडर आहे तर त्या टेंडरच्या नोटीस मध्ये त्या कामाची किंमत, तुम्हाला अंदाजे किंमत तिथं टाकावी लागते, कारण जो काही कॉन्ट्रॅक्टर त्या काम टेंडर भरणार आहे त्याला माहित पाहिजे की मी हे काम करू शकतो का नाही. ओके, मग तिथं कामाची किंमत, तुम्हाला अंदाजे कामाची किंमत टाकावी लागते, आणि तो काम किती दिवसात कम्प्लीट करायचा आहे त्या कामाचा टाइम तिथं टाकावा लागतो. ओके, मग त्यावरून तो समोरचा कॉन्ट्रॅक्टर जो पण ती नोटीस वाचणार तो ठरवणार की मी हे टेंडर भरायचं की नाही भरायचं. ओके, म्हणजेच महत्वाचं काय की जे काही टेंडर आहे ते कॉल करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, इस्टिमेट तयार करावं लागतं, त्या कामाचं इस्टिमेट बनवावं लागतं. आलं का लक्षात? तर हे सगळे जे आहे ते आपले इस्टिमेट बनवण्यामागचे पर्पज आहे. मग एक्झाम मध्ये ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाईल तर अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, मुद्देसूद पॉइंट बाय पॉइंट काय करायचे आहे, पर्पज ऑफ द इस्टिमेशन राईट करायचे आहे. मग आता सर हे एवढे आमच्या लक्षात राहतील का? एक बघा, सिंपल गोष्ट आहे, तुम्ही इस्टिमेट मध्ये सगळं लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. का सोपं आहे? तुम्ही एक स्टोरी जर लक्षात ठेवली तर हे सगळं तुम्ही इझिली पेपर मध्ये राईट करू शकता. मी जसं तुम्हाला सांगितलं बघा, तुम्ही जर एक फक्त विचार जर केला की मला एक प्रोजेक्ट करायचा आहे, ते प्रोजेक्ट करण्यासाठी मला इस्टिमेट बनवायचं, मग काय इस्टिमेट बनवायचं, कारण मला त्याची क्वांटिटी कामाच्या माहित पाहिजे, त्यानंतर काम कम्प्लीट करण्यासाठी किती टाइम लागेल हे मला माहित झालं पाहिजे, मला फंड अरेंज करायचा आहे, त्यानंतर जे काही आणखी गोष्ट आहे बघा की किती मशिनरी लागणार आहे, किती मटेरियल लागणार आहे, हे मला सगळं माहित पाहिजे. मग ते करण्यासाठी मला काय इस्टिमेट बनावं लागणार आहे, म्हणजेच ते काय झाले, इस्टिमेट करण्याचे पर्पज झालेले आहे. आलं का लक्षात? एकदम सिम्पली तुम्ही ह्या गोष्टी एक्झाम मध्ये राईट करू शकता. ओके, चला मग पुढे जाऊया. आणखी महत्वाचं जे आपल्याला आणखी एक गोष्ट सांगायची आहे
की इस्टिमेट कोण करतं. जसं मी तुम्हाला म्हटलं की प्लॅनिंग बनवतो, प्लॅन काढतो, त्याला आपण आर्किटेक्चर म्हणतो. त्यानंतर डिझाइन करून देतो, त्याला आपण स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणतो. तसंच जो माणूस एस्टिमेशन करतो, जो व्यक्ती एस्टिमेशन करत असतो, त्याला आपण इस्टिमेटर असं म्हणत असतो. मग एक इस्टिमेटर ज्या वेळेस एस्टिमेशन बनवतो, तो तर एस्टिमेशन बनवताना त्याच्या काय काय रोल्स असले पाहिजे, त्याच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी असल्या पाहिजे, त्याच्या काय जबाबदारी असली पाहिजे, तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा लक्षात घ्या, मी जसं तुम्हाला अगोदर एक्झाम्पल सांगितलं की एक क्लायंट आहे, तो क्लायंट सांगतोय की मला तर बिल्डिंग बांधायची आहे, माझ्याकडे आर्किटेक्चर प्लॅन आहे, मला फक्त एवढं सांगा की ह्या आर्किटेक्चर प्लॅन नुसार मला बिल्डिंग बांधायची असेल किती अमाऊंट ऑफ मनी तिथं लागणार आहे, किती पैसे तिथं लागणार आहे. मग ज्यावेळेस तुमच्याकडे क्लायंट येतो तर त्यावेळेस तुमच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी तिथं असल्या पाहिजे ऍज अ इस्टिमेटर. तुम्ही जर इस्टिमेटर असाल तर तुमच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी असल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, जे काही ड्रॉविंग तुमच्याकडे तो घेऊन आलेला आहे, जे काही स्पेसिफिकेशन तो तुमच्याकडे घेऊन आलेला आहे, त्याचं अनालिसिस तुम्ही करणं खूप महत्वाचं आहे. बघा लक्षात घ्या, तुम्हाला कामाची कॉस्ट जर सांगायची असेल तर त्याचे डायमेन्शन आणि त्याचे स्पेसिफिकेशन खूप महत्वाचे असतात. परत एक सिंपल एक्झाम्पल, सपोज तुम्हाला त्या प्लॅन मध्ये सांगितलेलं आहे की 400 बाय 400 चा कॉलम बांधायचा आहे आणि M20 कॉन्क्रीटचा बांधायचा आहे. मग M20 कॉन्क्रीट हे काय झालं, त्याचं स्पेसिफिकेशन झालं. आणि 400 बाय 400 चा कॉलम म्हणजे ते तुम्हाला कशावरनं कळणार आहे, ड्रॉइंग वरनं कळणार आहे. म्हणजे ते ड्रॉइंग आणि त्याचे जे स्पेसिफिकेशन आहे ते जर तुम्ही व्यवस्थित अनालाइज जर केले तरच तुम्ही एक प्रॉपर इस्टिमेट बनवू शकता. ती ऍज अ इस्टिमेटर म्हणून तुमची काय असणार आहे, जबाबदारी असणार आहे. ओके, क्लिअर. सो नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट महत्वाचं म्हणजे काय, की जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स अँड कंडिशन तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस मोठमोठे टेंडर कॉल केले जातात, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये ज्यावेळेस टेंडर कॉल केले जातात, तर त्या टेंडर डॉक्युमेंट सोबत काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. त्या टर्म्स अँड कंडिशनच्या विदिन राऊंड तुम्हाला काय करायचं असतं, ते बजेटमध्ये इस्टिमेट तुम्हाला बनवायचं असतं. ओके, त्यामुळे कोणता पण क्लायंट ज्यावेळेस तुमच्याकडे येतोय ते ऍज अ इस्टिमेटर म्हणून तुम्ही त्या टर्म्स अँड कंडिशन समजून घेणं खूप महत्वाचं असणार आहे. ओके, सो नेक्स्ट जे काही महत्वाचं आहे बघा, की ज्या डिटेल क्वांटिटी आहे त्या डिटेल क्वांटिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करणं तुमची जबाबदारी आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आणि जो काही क्लायंट आहे यामध्ये तुम्ही काय असणार आहे, त्या दोघांमधला दुवा असणार आहे. बघा, एक क्लायंट आहे, तो ड्रॉइंग घेऊन आलेला आहे आणि हा जो क्लायंट आहे हे काम एक कॉन्ट्रॅक्टरला करण्यासाठी देणार आहे. मग हा क्लायंट तुमच्याकडे येत आहे. बघा लक्षात घ्या, इकडे क्लायंट आहे, इकडे तुम्ही इस्टिमेटर आहात आणि इकडे कॉन्ट्रॅक्टर आहे. हा जो काही क्लायंट आहे तो एक ड्रॉइंग घेऊन तुमच्याकडे आला की सर मला सांगा या कामासाठी किती किंमत लागेल, किती कशा कशा मशिनरी लागणार आहे, कसे कसे लेबर लागणार आहे. आणि मग मी ते कॉन्ट्रॅक्टरकडे घेऊन जातो आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगतो की मला एवढ्या याच्यामध्ये हे काम करून द्या. बरोबर, म्हणजे क्लायंट आणि कॉन्ट्रॅक्टरच्या आतमध्ये तुम्ही असणार आहात. तुम्ही स्पेसिफिकेशन नुसार याच्यानुसार सगळं एस्टिमेट करून देणार आहात. ओके, सो यू विल बी दी मेडिएटर बिटवीन दी कॉन्ट्रॅक्टर अँड दी क्लायंट. त्यानंतर पुढचं जे काही सगळ्यात महत्वाची जी जबाबदारी आहे, बघा लक्षात घ्या, की किती लेबर लागणार आहे, किती मटेरियल लागणार आहे, टाइमची रिक्वायरमेंट काय आहे, त्यानंतर जे काही कॉस्ट आहे त्याचं कॉम्पिटिशन, हे सगळ्या काय आहे ऍज अ इस्टिमेटर म्हणून तुमची जबाबदारी आहे. एक्झाम मध्ये सिंपल क्वेश्चन विचारला जातो की राईट डाऊन दी रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इस्टिमेटर किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन दी रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दी इस्टिमेटर. मग एक्झाम मध्ये हा क्वेश्चन ज्यावेळेस विचारला जातो तर तुम्हाला सिम्पली एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एक इस्टिमेटर काय काय करतो. मग तो इस्टिमेटर ती गोष्ट करतोय म्हणजे ती त्याची काय झाली, जबाबदारी झालेली आहे. मग त्याच तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या जबाबदाऱ्या पॉइंट बाय पॉइंट तिथं काय करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे. ओके, तर हे झाले आपलं सगळ्यात महत्वाचं, आपण बेसिक्स ऑफ पाहिलं इस्टिमेशन कॉस्टिंग. त्यानंतर आपण पुढे बघितलं की त्याचा पर्पज काय आहे, त्यानंतर बघितलं की जे काही इस्टिमेटर आहे त्याचा रोल तिथं काय असणार आहे. ओके, आता पुढे यालाच कन्सर्न किंवा यालाच कनेक्टिंग दोन महत्वाच्या टर्मिनॉलॉजी आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहे, खूप महत्वाच्या आहे. जनरली जे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे तर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये ह्या टर्मिनॉलॉजी तिथे यूज केल्या जातात. ओके, तर बघा लक्षात घ्या, एक्झाम मध्ये पण तुम्हाला यावरती शॉर्ट नोट तिथे विचारली जाऊ शकते. महत्वाचं काय आहे की ह्या दोन टर्मिनॉलॉजी कोणत्या, तर पहिली आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आणि दुसरी आहे टेक्निकल सँक्शन. पहिली काय आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, दुसरी आहे टेक्निकल सँक्शन. आय थिंक माझ्या मते आपण ज्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला आपण पहिल्या युनिटचा ओव्हरव्ह्यू घेतला तिथं पण तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती की अप्रुव्हल म्हणजे काय असणार आहे, मान्यता असणार आहे. कोणत्या तरी गोष्टीला आपण अप्रुव्हल देत आहे. ओके, मग लक्षात घ्या, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलला मराठीमध्ये म्हटलं जातं प्रशासकीय मान्यता. काय म्हटलं जातं, प्रशासकीय मान्यता. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय
आणि जे काही टेक्निकल सँक्शन आहे याला म्हटलं जातं तांत्रिक मान्यता. कारण टेक्निकल म्हणजे काय, टेक्निकल गोष्टी ज्याला आपण मराठीत तांत्रिक असं म्हणत असतो. ओके. मग आता सर हे प्रशासकीय मान्यता किंवा तांत्रिक मान्यता काय असणार आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल किंवा टेक्निकल सँक्शन काय असणार आहे, त्याला आपण एकदम सिम्पली आपण समजून घेणार आहोत. बघा लक्षात घ्या, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित समजून घ्या. बघा आपण एक एक्झाम्पल घेऊया की एक एक प्लेस आहे, त्या प्लेसच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, एक ब्रिज कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर एक स्ट्रक्चरचं आपण एक्झाम्पल घेऊया की एक ब्रिज स्ट्रक्चर तुम्हाला तिथं कन्स्ट्रक्ट करायचं आहे आणि हे ब्रिजचं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी तिथे काय लागणार आहे, पैसे लागणार आहे. मग आता महत्वाचं सर, हे ब्रिजचं स्ट्रक्चर मला बांधायचं आहे, गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे. तुम्ही गव्हर्नमेंटकडे गेले, एक तुम्ही कोणत्या तरी डिपार्टमेंटमध्ये काम करत आहात आणि तुम्ही गव्हर्नमेंटकडे गेले आणि गव्हर्नमेंटला सांगितलं की आम्हाला एवढे एवढे पैसे लागत आहे हे काम करण्यासाठी. गव्हर्नमेंट तुम्हाला डायरेक्टली पैसे देत नाही. बघा लक्षात घ्या, प्रोसेस काय असते की सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय बनावं लागणार आहे, याचं एक अंदाजपत्रक, याचा एक इस्टिमेट तयार करावं लागणार आहे की हे काम करण्यासाठी तुम्हाला अंदाजे किती पैशाची गरज आहे. ओके. मग आता तुम्ही म्हटले की सर आम्हाला हे काम करण्यासाठी साधारणतः काय आहे की 100 कोटी रुपयांची गरज आहे, 100 CR ची तुम्हाला गरज आहे. ओके. मोठा ब्रिज आहे, तो ब्रिज कन्स्ट्रक्ट करण्यासाठी तुम्हाला 100 कोटी रुपयांची गरज आहे. आणि तुम्ही गव्हर्नमेंटकडे प्रपोजल घेऊन गेले की सर हे काम करण्यासाठी आम्हाला 100 कोटी रुपयाची गरज आहे, आम्हाला 100 कोटी रुपये द्या. तुम्हाला डायरेक्टली 100 कोटी रुपये भेटणार नाही. ओके. प्रोसेस काय आहे बघा लक्षात घ्या की हे जर तुम्ही इस्टिमेट तयार केलं, हे इस्टिमेट तयार केल्यानंतर गव्हर्नमेंटकडे प्रपोजल गेलं की गव्हर्नमेंट पहिलं चेक करणार की हे 100 कोटी रुपये इथं तुम्हाला खर्च करून हा पूल बांधायचा आहे, हा ब्रिज बांधायचा आहे, तर हा ब्रिज इथं बांधणं फिजिबल आहे का, त्याची फिजिबिलिटी सगळ्यात सुरुवातीला चेक केली जाते. त्याचा यूज काय आहे ते चेक केलं जातं. इथं खरंच त्या ब्रिजची गरज आहे का हे चेक केलं जातं. हे सगळं प्रपोजल मध्ये तुम्हाला मांडायचं असतं. आणि हे प्रपोजल मध्ये तुम्ही मांडल्यानंतर एकदा की ते अप्रूव्ह झालं की ते अप्रूव्ह झाल्यानंतर मग जी काही फायनान्शियल टीम आहे ती चेक करते की आपल्याकडे हे 100 कोटी रुपये यांना द्यायचे आहे, ते 100 कोटी रुपये आपल्याकडे आहे का. मग फायनान्सची पण तुम्हाला अप्रुव्हल घ्यायचं आहे. मग हे सगळं सगळं अप्रुव्हल हे सगळं गव्हर्नमेंटमध्ये चेक केलं जातं. आपण त्याच्या डिटेलमध्ये आता जाणार नाही, पण लक्षात घ्या हे सगळं गव्हर्नमेंटमध्ये एकदा चेक झालं की मग गव्हर्नमेंट म्हणतं की ठीक आहे, तुम्ही साईटवरती काम करा, आम्ही तुम्हाला थोडे थोडे पैसे पाठवतो. म्हणजेच काय केलं, गव्हर्नमेंटनं आपल्याला मान्यता दिली, गव्हर्नमेंटनं आपल्याला अप्रुव्हल दिलं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल दिलं, प्रशासकीय मान्यता दिली की तुम्ही आमचं जे काही गव्हर्नमेंट आहे, आमचं जे प्रशासन आहे, आमचं प्रशासन तुम्हाला मान्यता देत आहे की तुम्ही हे साईटवरती काम करा, आम्ही तुम्हाला हे 100 कोटी रुपये द्यायला तयार आहोत. आलं का लक्षात. हे काय झाली, प्रशासकीय मान्यता, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. म्हणजेच एक अप्रॉक्सिमेट, एक अंदाजे किंमत आपण याची काढली आणि अंदाजे किंमत काढून आपण गव्हर्नमेंटला सांगितलं की अंदाजे एवढे पैसे लागत आहे. मग त्यांनी त्याचा सगळा अभ्यास केला आणि मग आपल्याला मान्यता दिली. तर त्याला म्हटलं जातं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. त्याला काय जातं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, मराठीत प्रशासकीय मान्यता. आणि प्रशासकीय मान्यता कोणी दिली आपल्याला, प्रशासनाने दिली. कोणी दिली, प्रशासनाने. म्हणजे गव्हर्नमेंटने आपल्याला मान्यता दिलेली आहे म्हणून त्याला प्रशासकीय मान्यता, आणि इंग्लिश मध्ये त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल असं म्हटलं जातं. आलं का लक्षात. तो हे झालं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. आणि लक्षात ठेवा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल ज्यावेळेस तुम्हाला घ्यायचं असतं त्यासाठी ह्या कामाची एक अंदाजे किंमत काढली जाते, अप्रॉक्सिमेट किंमत काढली जाते. आणि त्यामुळं हे काम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल घेण्यासाठी आपण अप्रॉक्सिमेट इस्टिमेट बनवत असतो. कोणतं इस्टिमेट, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. ते पुढे जाऊन आपण बघणारच आहे की कोणकोणत्या टाईपचे इस्टिमेट तिथं आहे. पण सिम्पली तुम्हाला एक सांगून दिलं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल घ्यायचं असेल तर आपल्याला काय करायचं, याचं अप्रॉक्सिमेट इस्टिमेट तिथं बनवायचं असतं. ओके. त्यानंतर आता मग आपण पहिलं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल समजून घेऊया. बघा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आपण डिफाईन कसं करू शकतो, एक्झाम मध्ये तुम्हाला जर विचारलं तर त्याची डेफिनेशन तुम्ही कशा प्रकारे राईट करू शकता. तर बघा लक्षात घ्यायचं सगळ्यात महत्वाचं, एनी वर्क इन द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इट इज नेसेसरी टू टेक द फॉर्मल ऍक्सेप्टन्स विथ द रिस्पेक्ट टू कॉस्ट अँड वर्क. बघा मित्र, मी तुम्हाला की एक आपल्याला फॉर्मल तिथं मान्यता घ्यावं लागते, अप्रुव्हल घ्यावं लागतं की हे काम आम्ही करावं की नाही करावं. ओके. आणि करायचं असेल तर आम्हाला तेवढे पैसे भेटतील का. ओके. मग इट इज कॉल्ड ॲज द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. अँड फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल डिपार्टमेंट सेंड्स प्रपोजल. बघा मी तुम्हाला म्हटलं गव्हर्नमेंट काय करतं, एक प्रपोजल सेंड करतं महाराष्ट्र शासनाला, गव्हर्नमेंटला, फॉर टेकिंग अप द वर्क आफ्टर कन्सिडरिंग ऑल द ऍस्पेक्ट लाईक फिजिबिलिटी. गव्हर्नमेंट काय करणार, त्याची फिजिबिलिटी चेक करणार, फायनान्शियल ऍस्पेक्ट चेक करणार, आपल्याकडं देण्यासाठी तेवढे पैसे आहे का, आणि ते खरंच तेवढे पैसे तिथं खर्च करणं गरजेचं आहे का, त्याचा यूज आहे का, हे सगळं चेक केल्यानंतर मग काय केलं जातं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल तिथं दिलं जातं. ओके.
तो आहे तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल कळलेला आहे. ओके, आता एकदा की त्या प्रोजेक्टला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल दिलं, बघा लक्षात घ्या, हा ब्रिजचा प्रोजेक्ट मला तिथं करायचा होता, स्ट्रक्चर बांधायचं होतं आणि त्यासाठी मला गव्हर्नमेंटनं सांगितलं की ठीक आहे, तुम्ही साईटवरती हा ब्रिज बांधायला सुरुवात करा, आम्ही तुम्हाला 100 कोटी रुपये द्यायला तयार आहे. मग आता आपण ज्या वेळेस हे अप्रुव्हल घेतलं त्यावेळेस त्याची तर अंदाजे किंमत काढली होती, अप्रॉक्सिमेट किंमत काढली होती. पण आता मला ज्यावेळेस ऍक्च्युअल काम करायचं आहे तर मला काय करावं लागणार आहे, याचं डिटेल ड्रॉइंग आणि प्लॅन बनवावे लागणार आहे. त्याचे डिटेल मी काय करणार, किती डायमेन्शनचा हा ट्रस असणार आहे, किती डायमेन्शन याचे फाउंडेशनचे असणार आहे, पियरचे काय डायमेन्शन असणार आहे, याचं पूर्ण डिटेल अनालिसिस तिथं केलं जातं. याचं पूर्ण डिटेल स्टडी तिथं केला जातो आणि ते डिटेल प्लॅन्स आणि ड्रॉइंग बनवून काय केलं जातं, त्याचं डिटेल इस्टिमेट बनवलं जातं. मग आता याचं डिटेल एकदा इस्टिमेट बनलं की हे डिटेल इस्टिमेट बनल्यानंतर आपल्याला त्याला परत मान्यता घेणं गरजेचं असतं की आम्ही जे काही हे प्लॅन्स बनवलेले आहे, आम्ही जे काही हे ड्रॉइंग बनवलेले आहे हे बरोबर आहे का, याच्यामध्ये एखादी गोष्ट जास्त तर नाही पकडली गेली, याच्यामध्ये एखादी गोष्ट राहून तर नाही गेली. कारण बघा, मी सुरुवातीला पण तुम्हाला म्हटलं की इस्टिमेट बनवताना तुम्हाला साईट वरती गेल्यानंतर असं नको व्हायला की अरे हे पैसे 100च्या ऐवजी 120 रुपये लागताय, 100च्या ऐवजी 130 रुपये लागताय. तर सगळ्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं असतं. मग मी तुम्हाला सांगितलं की हे डिटेल याचं ड्रॉइंग प्लॅन्स अँड ड्रॉइंग बनवले की त्यासाठी तुम्हाला टेक्निकल टीम कडनं त्याला चेक करून घ्यायचं असतं की मी ड्रॉइंग बनवलेलं बरोबर आहे का, डायमेन्शन घेतलेले बरोबर आहे का, स्ट्रक्चरली ते बरोबर आहे का. आणि ह्या इस्टिमेट जे तुम्ही डिटेल इस्टिमेट बनवलं, डिटेल प्लॅन्स अँड ड्रॉइंग बनवलं, याला ज्यावेळेस मान्यता घेतली जातं, त्याला ज्यावेळेस त्याचं अप्रुव्हल घेतलं जातं, तर त्याला मित्रांनो आपण म्हणत असतो टेक्निकल सँक्शन. काय म्हणत असतो आपण, टेक्निकल सँक्शन म्हणजे तांत्रिक मान्यता. ओके, म्हणजेच आता तुम्हाला जर पूर्ण फ्लो जर समजून सांगायचं जर म्हटलं तर बघा लक्षात घ्या, सगळ्यात सुरुवातीला आपण काय केलं, एक प्रोजेक्ट बांधायचं होतं, त्याची अंदाजे किंमत काढली, अंदाजे किंमत गव्हर्नमेंट कडे घेऊन गेलो, गव्हर्नमेंटनं बघितलं त्याची फिजिबिलिटी बरोबर आहे का, तर सगळं व्यवस्थित आहे का, मग गव्हर्नमेंटनं सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहोत, साईट वरती काम चालू करा. पण साईट वरती काम चालू करायला आपल्याला डिटेल सगळे डायमेन्शन माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी डिटेल प्लॅन्स अँड ड्रॉइंग बनवलं, मग ते परत प्लॅन्स अँड ड्रॉइंग त्या डिपार्टमेंटकडे घेऊन गेलो, डिपार्टमेंटनं चेक केलं आणि अप्रुव्हल दिलं. म्हणजेच डिपार्टमेंटनं काय केलं, त्याला टेक्निकली चेक केलं आणि आपल्याला अप्रुव्हल दिलं, त्यालाच म्हटलं जातं टेक्निकल सँक्शन. आलं लक्षात, हा पूर्ण फ्लो तुम्हाला आय थिंक लक्षात आलेला आहे. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट वरती काम करताना ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात, एक असतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आणि दुसरं असतं टेक्निकल सँक्शन. ओके, सो आय होप तुम्हाला ही कम्प्लिटली क्लिअर झालेलं आहे. तर डिफाईन करताना आपण कसं डिफाईन करू शकतो, टेक्निकल सँक्शन मीन्स द सँक्शन ऑफ द डिटेल इस्टिमेट डिझाईन रूल्स अँड कॉस्ट ऑफ द वर्क. एवढंच लक्षात ठेवा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल साठी तुम्ही अप्रॉक्सिमेट इस्टिमेट बनवणार, टेक्निकल सँक्शन साठी तुम्ही डिटेल इस्टिमेट तिथं बनवणार आहेत. ओके, आता अप्रॉक्सिमेट इस्टिमेट काय आहे, डिटेल इस्टिमेट काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहे. ओके, सो प्रायमरीली हे फक्त लक्षात असू द्या. आणि जे टेक्निकल सँक्शन दिलं जातं, इट इज गिवन बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. कॉम्पिटंट ऑथॉरिटी कडनं तुम्हाला हे दिलं जातं अँड वर्क इज टेकन फॉर द एक्झिक्युशन ओनली आफ्टर द टेक्निकल सँक्शन. टेक्निकल सँक्शन झाल्याशिवाय तुम्ही साईट वरती काम करू शकत नाही. आलं लक्षात, टेक्निकल सँक्शन तुम्हाला मिळाल्यानंतरच तुम्ही साईट वरती त्या स्पेसिफिकेशन नुसार, त्या प्लॅन नुसार, त्या ड्रॉइंग नुसार तुम्ही काम करू शकता. ओके, सो आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित लक्षात आलेल्या आहेत. तर बघा, ह्या सेशन मध्ये आपण काय केलेलं आहे, जे आपलं पहिलं युनिट आहे त्या पहिल्या युनिटला स्टार्ट केलं होतं आणि यामध्ये सगळ्यात पहिलं जे महत्वाचं आपण एस्टिमेटिंग काय आहे याला आपण समजून घेतलं एक एक्झाम्पलच्या थ्रू. त्यानंतर आपला इस्टिमेट करण्याचा ऍक्च्युली पर्पज काय आहे आणि ऍज अ इस्टिमेटर म्हणून ज्यावेळेस तुम्ही इस्टिमेट बनवता, तर इस्टिमेट बनवताना तुमच्या काय रोल्स, काय रिस्पॉन्सिबिलिटीज असल्या पाहिजे हे सगळं आपण तिथं समजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या महत्वाच्या दोन टर्म ज्या आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आणि टेक्निकल सँक्शन, हे आपण इथं समजून घेतलं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. आणि सायमल्टेनियसली हे टॉपिक डिस्कस करताना आपण हे पण समजून घेतलं की कशा प्रकारचे तुम्हाला त्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि एकदम सिम्पली तुम्ही कशा प्रकारे त्याला लक्षात ठेवून एक्झाम मध्ये त्याचं आन्सर रायटिंग करू शकता. ओके, सो आय होप इथपर्यंतचे टॉपिक तुम्हाला कम्प्लिटली क्लिअर झालेले आहे. त्यानंतर जे पुढचे सबसिक्वेंट टॉपिक आहे ते आपण पुढच्या सेशन मध्ये तिथे डिस्कस करूया. ओके, सो थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू व्हेरी मच.